हे आनंदाचे प्रकरण आहे ना. आनंदाच्या प्रकरणामध्ये ब्रह्मानंद, जो ब्रह्मानंदाचा अधिकारी होऊ शकत नाही, त्याच्याकरता हे आत्मानंद प्रकरण आहे. ते नंदेवम वासनानंदात ब्रह्मानंदात पितरम व्यक्तियोगिनी जानंद मूळस्य तर्गावरी. नंदेवम वासनानंदात एक वासनानंद, दुसरा ब्रह्मानंद आणि तिसरा निजानंद. वासनानंद कोणता? आपण उठल्याबरोबर एकदम आपल्याला उठावंसं वाटत असते, का बसावंसं वाटते. ते मारुतीवांची गोष्ट सांगतात, ते उठवायला जायचे पोराला, ते उठल्यासारखे दिसायचे. काय सारखे बुवाना वाटलं आता उठल्यानंतर काकड्याला येतील परत, पुन्हा जाऊन पाहिजे, पुन्हा झोपायचे. म्हणून उठल्यानंतर जो आनंद होता सुद्धा कोणता आनंद म्हणायचा? आणि झोपेमधला आणि चहा कॉफी पित असताना आनंद. आनंद एकच आहे, उपाधीमय भिन्न भिन्न नावाचे. व्यक्तियोग निजानंद. बरं, समाधीमध्ये जो आनंद आहे त्याला निजानंद समजणार. आपल्याला एकच आनंद माहिती आहे, विषय आनंद. म्हणून वासनानंदात ब्रह्मानंदात पितरम म्हणजे श्रेष्ठ असलेला निजानंद, स्वस्वरूपाचा आनंद. योगी लोक आनंद भोगत म्हणलं ज्याची लाग लागते त्याला ते बरोबर आहे, पण आमच्यासारख्याने काय करायचं हाही प्रश्न उत्पन्न आहे. इच्छा सर्वांनाच असते. हापूसचा आंबा खाण्याची इच्छा काय? मग गरीब माणसाला शक्य आहे का? फक्त त्याला पाहता येते, काय येत आहे ते विकत येऊन खाता येत नाही. पण इच्छा आहे याची, मग त्याच्याकरता काही मार्ग आहे का? म्हणून निजानंदाची काय आहे? इच्छा आहे. आमचा लाग लागू शकत नाही, तेव्हा आम्हाला तो कसा प्राप्त होईल? त्याच्याकरता आत्मानंद प्रकरण आहे. कोणतं? आत्मानंदाच्या द्वारा कोणत्या आनंदापर्यंत जायचं? निजानंदापर्यंत. अरे बा आहे ना. म्हणला त्याची मूळस्य प्रगागती. शिष्यने पृष्ठांब मूळ सुविधेकार नास्ती त्या. शिष्याने प्रश्न केलेला आहे, गुरुजी त्याचं उत्तर देतात. धर्माधर्मवशादेश जायताम्रियतामपि पुनः पुनर्देव दक्षी किन्नो दक्षिण तो पद. धर्माधर्मवशादेशात जायताम्रियताम. आपल्या पाठीमागे लागलेलं जे जन्ममरणाचं दुःख आहे, एका जन्माने संपत होत असते, एक जन्माची धारा जशीच्या तशीच राहते. या देहातून त्या देहातून त्या देहातून काय का. तर म्हणलं तर कर्माचं फळ असतं आपलं, ते भोगण्याकरता त्या त्या देहामध्ये आपल्याला काय करावं लागतं? त्याला म्हणायचं धर्माधर्मवशादेशपी. ज्याचं जसं पाप पुण्य असेल त्याप्रमाणे त्या त्या कर्माची त्याला फळं प्राप्त होत असतात. अतिपाप असेल तर नरकाधिकाची प्राप्ती होते, उत्तम पुण्य असेल तर स्वर्गाधिकाची काय होते? प्राप्ती होते. वर जाण्या इतका काय नाही पुण्य नाही, खाली जाण्या इतका काय नाही, मग कोणता देह प्राप्त होतो? हे सगळे देह असेच आहे बघा. अंडाच्या चाराच्या स्वेदाचे उद्बीज वगैरे हे सगळे पाप योनी आहे. कोणत्या योनी? पाप. त्याच्यामध्ये कुठलेलं एखादा कुत्रा आहे, त्याला भूक लागत नाही का? मग त्याला का स्वयंपाक करून खाता येते का? मग तरफड असते पाहिजे. ज्या अर्थी दारावर येऊन उभा आहे त्या अर्थी त्याला काय लागली असली पाहिजे. वाघाच्या योनीमध्ये त्याला काय गवत खाता येतं का? वाघाला काय पाहिजे? मग त्याला मांस कोणी आणून देईल का? तो आपलाच मांस तोडून खातो. कोणाचा? इतकी भूक. सगळ्या योनी आहे. 184. पण सर्वांना ब्रह्मानंदाची काय आवश्यक आहे?
त्याच्याकरता तो अनधिकारी आहे. म्हणून त्याच्याकरता आत्मानंद सांगितला आहे. कोणता आनंद? सर्वाचे अधिकारी नसतात. कर्माचा अधिकारी असेल त्याला कर्म सांगावं, उपासनेचा असेल तर, ज्ञानाचा असेल तर. कोणालाही कोणताही दिल्यानंतर मुंगेवरी भारण गजाचे पालन. म्हणून धर्मवशादेश मिळता. पुन्हा जन्म यायचा आणि पुन्हा मरायचा, पुन्हा जन्म घ्यायचा, पुन्हा मरायचा, पुन्हा पुनर्देह लक्ष, पुन्हा या देहातून त्या देहातून त्या देहातून असेल. योनी किती आहे? लक्षही. एक लक्ष. लक्ष म्हणजे किती? 100,000 काय होते? एवढे जन्म घेतो. एक योनी कोटी कोटी. आमच्या कृपेमुळे त्याचं काय कल्याण होणार आहे? असा गुरुजीचा प्रश्न आहे. कोणाचा? याने प्रश्न केला की आमचा उद्धार कसा होईल? म्हटलं तुमचं जसं काही कर्म असेल त्याप्रमाणे तुम्हाला काय होईल? फलं मिळतील. आमच्या कृपेमुळे काय फायदा होणार आहे? याचं उत्तर आहे बघा 3ऱ्या श्लोकामध्ये. अस्तिव अनुकृत्वादी दक्षिण्येन प्रयोजनम तरी ब्रूहि समूढा किं जिज्ञासु वा परान्मुखा. अस्तिव अनुजुष्पाद दाक्षिण्येन प्रयोजनम. मला तुमच्या कृपेचं आम्हाला काय मिळतं? फल मिळतं. संतांची कृपा काय पाहिजे? कृपेमध्ये काय काय मिळते काही सांगता येत नाही. सहज आहे. कोणावरही कृपा झाली तरी, एखाद्या सामान्यावर जरी कृपा झाली तरी तो काय होतं? कारण त्यांच्या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असते, नाही का? नुसतं तो गोबाराने गोपंग दिला तर हरघरशान फकीराच्या ह्याच्यामुळे शाप झाला होता ना रामेश्वर भट्टाला. त्याने स्नान केलं होतं त्याच्या कशात? आतमध्ये आहे तोपर्यंत बरं वाटायचं आणि बाहेर निघाला की काय व्हायचं? त्याने सुद्धा सांगितलं ज्या बोले वैसे मरते रोज दुखते रो. मग ते रामेश्वर भट्टाजी म्हणलं तर मरायची वेळ आलेली आहे, मग आता कुणाला शरण जावं? म्हणून ज्ञानेश्वर महाराजाकडे आला. ज्ञानेश्वर महाराजाला शरण गेला. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, म्हटलं जा, आमचं कोर्ट काय आहे? कोणाचं कोर्ट चालू आहे? त्यांच्याकडे जा. मग त्यांच्याकडे गेला. झाले आराम. मिळे रामेश्वर त्यांच्या समागमे. नुसतं नावानेच काम मागलं. तुकाराम नाम घेत आहे. नुसतं साधा नाही, नुसतं नावाने त्याची गाळण घडते. त्यांच्या कृपेमध्ये काय असेल? ज्ञानेश्वर महाराज सगळी संत मंडळी आहे. म्हणतात माझं दास करी त्यांचा संतचा तुमचे दासीचा आशीर्वाद द्यावा. म्हणून तुमच्या कृपेमुळे सामर्थ्य आहे. म्हणजे गुरुजी विचारतात, मला आमच्या याच्यामुळे जर त्याला काही फायदा होत असेल तर मोडा किंवा जिज्ञासू परान्मुखा तरी ब्रूहि समूढा. आम्हाला सांगा ज्याची आणखी उद्धार होण्याची इच्छा आहे, बरं का, तो जिज्ञासू आहे का परान्मुख आहे? 2 वर्ग पडतात ना. खरे 4 वर्ग पडत असतात, पण 2 धरून झाला. तुमच्या विचारसागरामध्ये गेलेला आहे. पामर पुढे पुढे आणि पुढे अज्ञानात झालं की पुढे त्याच्यात पामर आणि विषयी याला उद्धाराची इच्छा आहे का? मग कशाची इच्छा? संसाराची.
मग उद्धाराची इच्छा कोणाला झाली? उपासकाची आहे. मग त्याला उद्धाराची इच्छा आहे का मुक्तच झालेला आहे? त्याचा प्रश्न वेगळा. पामर जे आहे तो लावे खावे बरे असावे नाही का, एका दिवसातून 3-3 वेळा दाढी करतो. तो वस्त्रात बोतल तेव्हा वस्त्राने का पाहिलं तो थरथर खातो. मग त्याला काही निषिद्ध विषय तो जाणत नाही. खाऊ नाही ते खातो आणि पिऊ नाही ते त्याच्यातच काय मानतो. मग त्याला काय उद्धाराची इच्छा आहे का? बरं, पामर झाला विषयी सुद्धा काय करतो, त्यालाही सुद्धा विषयाचीच इच्छा आहे. कशाची? तोही सुद्धा काय नाही अधिकारी आहे. मग कोण? उपासक. तो त्याचा प्रश्न केला आहे ते पहा. त्याच्या जिज्ञासुर्वा परान्मुखा. परान्मुखा म्हणजे विषय पामर घ्यायचे, आणि जिज्ञासू म्हणजे त्याला उद्धार होण्याची काय आहे इच्छा आहे. कंटाळलेला असतो. पुनरपि जनने सगळा संसाराचा त्याला काय आलेला असतो. विठले हे चित्त म्हणते म्हणे पाहिजे म्हणून जिज्ञासू असतो. त्याला उद्धाराची काय असते, ज्याला ज्याची इच्छा असते त्याच्याकरता तो प्रयत्न करतो. त्याची इच्छाच नाही तो प्रयत्न करत नाही, नाही का. एखादा मृदंग वाजक आहे, उत्तम मृदंग वाजता म्हणून तो मृदंग वाजकाची काय करतो. ज्याला शिकायचंच नाही त्याला प्रश्नच नाही. शाळेमध्ये शिक्षण शिकवलं जाते. तिथला पोरगा काय विचारसागर घेऊन जात असतो का? आपण सुद्धा शिकून जातो. मग म्हणून उपासक घ्यायचा कोणता घ्यायचा? मग ज्याला इच्छा आहे तो पामर आहे का उपासक आहे असं विचार करा. उपास्तिम कर्म वा प्रियात विमोखा यथोचितम मंद प्रज्ञन जिज्ञेसु परमानंदेन बोधय. उपास्तिम कर्म वा ब्रुयात. हे पहा, उपास्य याचं कर्म हे चित्तशुद्धी करता कर्माची उपेक्षा असते. म्हणून पामर माणसाला कर्म सांगावं लागेल. चोरी करणं हा काही उद्योग नव्हे, उद्योगधंदा करणं हा काय का असं कर्म कोणाला सांगावं लागतं? पामराला काय आहे त्याच्यामध्ये? काही करतो, करू नये ते करतो आणि खाऊ नये ते. त्याला वेळाचं लागलं म्हणतो जेलमध्ये किती वेळा गेले होते कैदी होऊन? तो म्हटलं 15 वेळा गेलो होतो. म्हटलं अजून तुमचं संपलं नाही का? मरेपर्यंत म्हटलं तेच करायचं. त्यांना मरायची जरी वेळ आली तरी सुद्धा निषिद्ध कर्म ज्याचं सुटू शकत न पामर म्हणायचं काय, त्याला काय जरूरत आहे पामर विषयी. पण कर्माचा अधिकारी असेल त्याला काय सांगायचं? कारण चित्तशुद्धी झाली पाहिजे ना. पापाची वासना जोपर्यंत आहे तोपर्यंत चित्त मलिन आहे समजायचं. कोणतं चित्त नाही का, शुभवासना होत नाही, काय होत नाही. पैसा मिळवावा पण कसा जोडून या धन हृदयात विचारे. तुम्हाला ऐकलेली आहे गोष्ट. न्यायाधीशाने एखादा चोरीली शिक्षा दिली, म्हणला तुला 6 महिने सक्त मजुरी. मग ते आणखी विचारलं, म्हणलं महाराज का बरं आम्हाला शिक्षा दिली? म्हणलं हे करतो म्हणून. तर म्हटलं तुमचा आणि आमचा धंदा एकच आहे की आम्ही चोरी कशा करता करतो आणि तुम्ही धंदा कशा करता, तुम्ही नोकरी कशा करता? दोघांचं साध्य काय आहे? मग आम्हाला जेलमध्ये खा. मला जेल एवढ्या करता आहे, तुझा मार्ग चुकला, जोडून या धन. आणि पुढे काय आहे?
नाही नाही, आता जोडून या ना. उत्तम व्यवहार आहे का चोरीचा व्यवहार आहे? तर जाऊ दे. मग कोणती वासना आहे मग चित्तशुद्धी करता काय सांगितलेलं आहे? उपासना नाही, कर्म सांगितलं आणि स्थिरते करता उपासना आणि चित्त चिद्रूप होण्याकरता ज्ञान आहे. ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे त्याला ते काय करायचं. उपास ते कर्म मग काय येतो चितम भलताच भलत्या माणसाला सांगून काम भागत अधिकार परत त्याला काय केलं पाहिजे. यथोचितम मंद्यपद्यंत जिज्ञासू परमानंदेन भय. जिज्ञासूला मात्र जिज्ञासू आत्मानंदेन होते. त्याला मात्र कोणत्या याने सांगायचं आत्मानंद. उत्तम अधिकारी आहे ना, बघ उत्तम अधिकाऱ्याला हे सांगण्याची काय नाही. ते तर पाठचाल वाचायचे म्हणतात मारुती. एक कनिष्ठ अधिकारी किंबहुना म्हणजे फार काय सांगू, किंबहुना म्हणजे फार काय सांगू. पुष्कळ सांगितलं तरी त्याच्या काय येईना आणि ते बुवा पुन्हा पुन्हा सांगायचे. मग उत्तम अधिकारी असायचे ते म्हणले बुवा आमचा वेळ कशाला कळला. त्याला 50 वेळा सांगितलं तरी तिथं त्याच्या ध्यानामध्ये राहत, पण आमचा वेळ जातो ना. मग त्याला काय करावं. जो मंद प्रज्ञान असेल त्याला सांगावं लागतं एकाएकी गोवी पाठ होत नाही. ऐकल्याबरोबर पाठ होते कोणता अधिकारी. 2-3 वेळा ऐकली तर पाठ होते कोणता, आणि 50 वेळा ऐकूनही पाठ होत नाही तो. म्हणजे ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे त्याला सांगायचं. मंदप्रज्ञांत जिज्ञासू आत्मानंदेन बघाय. जो मंदप्रज्ञ आहे त्याला आत्मानंदाचा उपदेश करावा. याच्याकरता बृहदारण्यकामध्ये आणि याज्ञवल्क्य आपल्या मंडळीला उपदेश करतात. 10-12 श्लोकापर्यंत त्याचा उपयोग इथे सांगितलेला आहे. म्हणून याज्ञवल्क्य ऋषी हे ब्रह्मनिष्ठ ऋषी होते आणि त्याची मंडळी बरं का. आता इथे मैत्री त्यांची मंडळी होती. बोधयामास मैत्री यज्ञवल्क्य निजप्रियम अन्नवारे पत्युदर्थे प्रियम प्रतिप्रिय. बोधयामास मैत्री यज्ञवल्क्य निजप्रियम. यज्ञवल्क्य ऋषी करताय त्याच्यातला. निजप्रिया म्हणजे कोण मैत्री. तिला सांगता उपदेश करतात. तिने प्रश्न केला असला पाहिजे त्या प्रश्नाचं उत्तर आणि यज्ञवल्क्य ऋषी बरोबर तिला देतात. नवारे पत्युदर्थे पतिप्रिय. तेव्हा जे पतीवर ते प्रेम करते ती पतिवर्ती नाही. आलं का त्यांना. स्त्री पतीवर काय करते मग ते पती करता करते का, मग कोणा करता आपल्या करता. आत्मनच तो काम आहे सर्वम प्रियम. मग आपण ज्याच्यावरती प्रेम करतो ते त्याच्याकरता नाही. आपण अन्नावर प्रेम करतो कशावरती, मग कशा आपल्या उपयोगी पडते म्हणून. आलं का लक्षात. म्हणून अन्नावरचं प्रेम जरी दिसत असलं तरी ते प्रेम अन्नावर नाही आपल्या करत आहे. आत्म्यालाच तो काम आहे प्रेम भावते. एक माकडी होती ती खूप प्रेम करायची मुलावरती. त्यात राजा होता ना बिरबल, नाही राजा, त्या माकडीवरती प्रेम पाहून राजा आणि त्या पिलावरती प्रेम पाहून बिरबलला म्हणायला लागला. म्हणला बिरबल हे बा म्हणाल त्याचा पिलू ते वानरीचं पिलावरती काय करते ती. बिरबल म्हणायचा म्हणलं महाराज ते पिला करता प्रेम करत नाही आपल्या करता आहे. राजा म्हणायचा पिला करता. मग एक टाका त्याच्यात पाणी सोडलं आणि त्याच्यामध्ये ते पाणी ते माकडीने तिचं पिलू दिलं सोडून. माकडीनं ते पिलाला कुठे घेतलं
पोटाचं घेतलं. पाणी जास्त व्हायला लागलं, पाणी कुठपर्यंत आलं, मग तिने लगेच पिलू कुठं घेतलं, पुन्हा खांद्यापर्यंत पाणी आलं. आता नाकात तोंडात जायला लागलं कोणाच्या, म्हणून नाकात तोंड मरायची वेळ आली, लगेच पिलू व्हायला. त्या खांद्यावरचं पिलू कुठं घेतलं आणि त्याच्यावर काय राहिले. मग पिला करता प्रेम आहे का आपल्याकरता? आत्मानच तो काम आहे. आणि ते जिथे सांगितलं जाते म्हणून ते आणखी याज्ञवल्क्य ऋषी आपल्या मंडळीला सांगतात. म्हणून पतीवर ते खरं प्रेम नसून आपल्याकरता प्रेम असे. न अरे पती धरते, पतीच्या करता नाही, कोणाकरता निज सर्वामध्ये प्रेमाचा विषय कोण आहे? आत्माच आहे. पुढे का परप्रेमास्पद मानभूयंसम पंचदशीच्या पहिल्या प्रकरणामध्ये म्हटलेलं आहे. मानभूयंसम इति प्रेमात्मने. आपण कायमचं राहावं, हे त्या प्रेमाचं काय स्वरूप आहे. आणखी पुन्हा बराचसा विचार केलेला आहे, त्याचा विचार कधी करू.